तर मग 2 टॉप घेतले, ते सेम टू सेम ड्रेस याच्या अंगावरती. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज खूप खुश आहे माहितीये का, कारण की कालपर्यंत होतं की आमचं तिकीट कन्फर्म झालेलं नव्हतं. आम्ही तिकीट 2 महिन्या अगोदरच केले होते, पण अजिबात कन्फर्म झालेलं नव्हतं. वाटत होतं की होईल, पण झालं नाही. आणि आज परत त्यांनी मग तात्काळमध्ये काढलेत आणि पहिले उलट एसी जे होते कन्फर्म नाही झाले आणि आता स्लीपरचेच काढले त्यांनी. तर जाऊ दे, उद्या आपल्याला जायचंय आणि त्यासाठी ना सकाळपासून एक वेगळ्याच एनर्जीने कामं चाललेत. कारण की ज्यावेळेस जायचं असतं घरी ना, त्यावेळेस मग सगळं आवरायचं असतं मला. पूर्ण फ्रीज मधलं पण सगळं काढलंय, सगळं म्हणजे नाही का क्लीन केलंय फ्रीज. तुपाचं पण सगळं काढलं आणि करून ठेवायचं, कारण की मी आता पूर्ण 1 महिनाभर तिकडे राहणार आहे ना. तर मग म्हटलं सगळ्या गोष्टी डीप क्लीन करावी. बाथरूम वगैरे पण सगळे घासले, घर पण स्वच्छ, कपडे मशीनला लावले. सकाळपासून मी सांगते का खूप कामं केलीत. जे पण हाताने धुवायचे होते सगळे धुतले आणि आता फायनली तूप कढाई ठेवले, दाखवते मी तुम्हाला ते नंतर. त्याच्यानंतर बॅग भरायची, बॅग पॅकिंगच्या वेळेस बघूया, दाखवते काय काय बॅग पॅक करायची, कसं करायची. कारण ते खूप नाही का, ते जास्त कामं असतं. त्याच्यामुळे मग घरातली जी कामं आहेत ना ती थोडंसं फास्ट आवडते. तरी सुद्धा आणखी डस्टबिनचं एक काम राहिलंय. उद्या परत खूप जास्त लोड नको ना, राहिलं पॅकिंग असणार आहे. परत संध्याकाळी बाहेर जायचं सगळ्यामुळे मग जेवढं होईल तेवढं आता मी सगळीच काम आवरून घेते. आणि काल बघा, मी काल मेहंदी लावली होती ना बघा, खूप सुंदर कलर आलाय केसांना. माहिती कसं वाटत सुद्धा नाही, एकदम भारी झालेत. असं नाही पण उन्हात एवढे सुंदर दिसत आहेत, असं एकदम मरून कलर आलेला आहे, खूप छान आहे. असं काळे दिसत आहेत पण. आणि आज खरं तर मला रात्री तेल लावून आज केस धुवायचे होते, पण मी रात्री काय झालं की दोनदा तर मी कालच मेहंदी लावली. जसं की नाही का, मी डबल प्रोसेस करते इथं फक्त. तर मग म्हटलं आज परत नाही का, परत तेच मेहंदीचं नको डोक्यात घालायला आणि त्याच्यातच वेळ नको घालवायला. मग मी रात्री खूप उशीर झालेला त्यांच्या केसांना मेहंदी लावून, तरी सुद्धा मग मी रात्रीच मेहंदी लावली. आणि आज मग म्हटलं चला एक दिवस रेस्ट घेते, कारण की चांगला कलर पण चढेल आणि आज मला दुसरी कामं पण करायची होती. त्याच्यामुळे मग बघा, तर आज संध्याकाळी तेल लावेल आणि मग उद्या केस धुईल. तूप मस्त सगळं झाले, आता कढायला ठेवले, ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करून घेते. तर चला, अशी माझी धावपळ सुरू आहे. आणि सकाळी नाश्ता झाला की अगोदर मी तुपाचं काम केलं, कारण की काय होतं, याला जास्त वेळ जातो आणि परत स्वयंपाकात गुंतलं की हे मागे राहतं. मग म्हटलं परत होणार नाही, संध्याकाळी दुसरी काम आहेत. आणि सकाळी सकाळी असं तुपाचं काम मी आवरून घेतलं. आणि इकडे बारीक गॅसवरतीच तूप ठेवले कढायला, कारण की हे एकदा झालं की मग मी मधल्या वेळात परत स्वयंपाक करून घेणार आहे. आणि तिकडे तूप कडत होतं आणि मग तुळशीची थोडीशी पाने काढली मी. आणि एकाच कुंडीमध्ये ना भरपूर तुळशीची रोपं असल्यामुळे त्याची पानं ना अशी थोडीशी लहान होती, माहीत नाही कशामुळे. जास्त रोपं होती म्हणून की उन्हाळा आहे म्हणून पाणी तर भरपूर टाकते, तरीसुद्धा मग मी जरा थोडीशी जास्तच घेतली. तर बघा, फ्रीज पण सगळं असं आवरलं आहे, ते दुधाचं आणि थोडंसं काही भाजीपाला असेल ना तर ते. आणि इकडे साईडला पण थोडंसं ठेवलं आहे, कारण की मग इकडचं थोडंसं राहिलेलं भाजीपाला जो आहे ना तो आवरून मी उद्या इकडचं थोडंसं शेवटी क्लीन करेल. आणि फुलं जेवढे आहेत तेवढे आज संपतील, नाही तर मग असं पूर्ण. आता क्रीम राहिली थोडीशी, तर बघूयात. आज चाललंय एक केक बनवते, नाही तर मग काहीतरी करते त्याचं. आणि इकडे बघा, असं मस्त तूप कडते. तुळशीची पानं जरा छोटीच आहेत पण आणलेत मी त्याच्यावर टाकण्यासाठी. आणि हे झालं की मग मी आता स्वयंपाक करते. तर बघा, इकडे पुरण त्या दिवशी मी जास्तच केलं होतं, कारण की म्हटलं पोळ्या करते अजून एकदा त्यासाठी. तर चला, सगळं आवरले, आता स्वयंपाक राहिलाय, पण पुरण बाहेर काढून ठेवले, कणिक मळते आता. आणि आज पोळ्या करायच्यात परत, कारण की म्हटलं त्या दिवशी मला खरं तर कालच करायच्या होत्या रात्री सोमवारासाठी, पण काय झालेलं, मी पालक डाळ केली, त्याच्यामुळे मग म्हटलं नको आता, ते कॉम्बिनेशन नको व्हायला, आणि सकाळच आता करते.
असं म्हणली आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आज मी दुपारीच ओटा सगळा धुवून घासून क्लीन केला. म्हटलं संध्याकाळी परत उद्या 2 दिवस एवढे माझं धावपळ असणार आहे सगळ्या गोष्टी करता करता. तर दुधाचं आणि तुपाचं साईडला ठेवून मी पूर्ण आधी कट्टा क्लीन केला, कारण की जरी जायचं असलं ना तरी सगळ्या गोष्टी क्लीनच पाहिजे आणि तर स्वच्छ असलं तर चांगलं वाटतं. आणि त्याच्यानंतर बघा चहाच्या टायमिंगला मग जे तूप कडवलेलं होतं अगोदरचा जो डब्बा होता ना तो घासलेला होता, त्याच्यानंतर तो छान वाळला आणि त्याच्यात मी परत तूप भरलं. आणि तूप भरलं की नाही की एक फायनल महत्त्वाचं काम झालेलं होतं माझं. आणि चहा वगैरे पिलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो होतो शॉपिंगसाठी, म्हणजे थोड्या किरकोळ वस्तू घ्यायच्या होत्या. आणि बाहेर पडले की बघा एक वस्तू घेतली की नाही दुसरी आवडते, नाही तर मग कुणाचं तरी प्लॅनिंग होतं आणि आपण नाही का असं शॉपिंगमध्ये गुरफटत जातो. तसंच झालेलं काहीतरी. छान 2 ड्रेस बघितले. पुढे बघाच तुम्ही. छान दिसतं. छान दिसतं. दोन्ही पण छान दिसतात. दोन्ही पण छान. दोन्हीपैकी मला एक ठेवायचं तर म्हटलं तर मग काय दिसतं दोन्ही मला? आणि सहज आली होती. आरूला नाईट पॅन्ट घ्यायच्या होत्या, त्याला 2 पॅन्ट घेतल्यात आणि बहिणीने मला म्हटली की 2 ड्रेस बघ जर ऑफर असेल तर, आणि आहे थोडीफार ऑफर. तर मग 2 टॉप घेतले, छान वाटले मला. म्हणलं बघू तिला जो आवडेल तो, जर नाही एखादा आवडेल तर मला ठेवेल मी. तर घरी आल्यानंतर अजून दाखवते तर. आणि बिल करताना एका ड्रेसला थोडंसं हे झालं तर आता मी परत चेंज केलं आहे. दुसरा हा टॉप घेतला तर मी घरी गेल्यानंतर चेंज करून दाखवते. सेम टू सेम ड्रेस याच्या अंगावरती. चला चल 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 चल. आणि परत दुसरीकडे पण नाही का थोडंसं क्लचर वगैरे म्हणजे किरकोळ गोष्टी घेण्यासाठी आम्ही गेलेलो. पण हे 2 ड्रेस बघा, म्हणजे हा ड्रेस घालून नव्हता बघितलेला ना, तर खूप छान आहे याचा घेर आणि याला खाली गोंडे पण आहेत. ऑफरमध्ये दोन्ही टॉप घेतले बघा. 1000 रुपये किंमत होती, पण 40% हा 600 रुपयालाच पडला, म्हणजे दोन्हींचं सेम किंमत आहे. पण याचा कलर आणि पूर्ण ह्याचा जो पूर्ण म्हणजे लुक आहे ना खूप सुंदर आहे. पण आता खूप उशीर झालेला आम्हाला रात्रीसुद्धा यायला आणि मग दुसरी पण कामं होती. पण घरी गेल्यानंतर हे दोन्ही ड्रेस परत नीट दाखवते तुम्हाला. हा व्हिडिओ इथं संपणार आहे, कारण की रात्री आम्हाला एवढा उशीर झाला घरी यायला, त्याच्यामुळे बॅगेच भरायचं किंवा असं काही दाखवण्यासारखं वाटलंच नाही मला. त्याच्यामुळे ज्या पण काही गोष्टी असतील त्या पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर होतीलच. तोपर्यंत हे 2 ड्रेस तुम्हाला कसे वाटले आणि कोणता छान वाटला हे सुद्धा सांगा, कारण की एक थोडासा कुर्ती टाईप आहे आणि दुसरा जो आहे ना तो असं 1 पीस टाईप आहे. छान आहे फ्रॉक सारखा. आणि आरूच्या ह्या 2 नाईट पॅन्ट घेतलेल्या आहेत. तर असं सगळं शॉपिंग झाली. तर आजचा ब्लॉग इथेच संपतोय. कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.